Today's topic is Norton's theorem. Okay, in the last lecture we saw Thevenin's theorem and superposition theorem also. In this lecture we will see Norton's theorem. See, here is the statement of the Norton's theorem is given. Any two terminals of a network can be replaced by an equivalent current source and equivalent parallel resistance. Means what? Here some network is given. Okay, आता नेटवर्क म्हणजे काय? देर आर सो मेनी रेजिस्टन्सेस, कॅपॅसिटर्स, इंडक्टर वी कॅन से, and also sources, dependent independent sources. Okay, so this is network and this is our load resistance. So we have to convert this network into one equivalent current, means Norton current. Okay, we can equivalent current means we can say it is Norton's current or ISC, short circuit current, and RN, this is Norton's resistance, equivalent resistance. Okay, इन थेवनिन्स. आता ह्याच्यामध्ये आणि थेवनिन्स थेरममध्ये सिमिलॅरिटी काय आहे की त्याच्यामध्ये आपण RTH काढतो, RTH, TH फॉर थेवनियन्स. ओके, अँड हिअर एन फॉर नॉर्टन्स. ओके, इथे RN कॅल्क्युलेट करतो सिमिलर मेथडने. ओके, फक्त डिफरन्स काय ह्याच्यामध्ये आयन कॅल्क्युलेट करतो आपण. व्हॉट इज आयन? आयन इज नॉर्टन्स करंट. ओके, इक्विवॅलंट करंट, नॉर्टन्स इक्विवॅलंट करंट. ओके, अँड इन थेवनिन्स वी आर फाइंडिंग आउट VTH. नॉर्टन्समध्ये करंट फाइंड आउट करतो आणि ह्याच्यामध्ये थेवनिन्समध्ये काय करतो? वोल्टेज फाइंड आउट करतो, VTH फाइंड आउट करतो. ओके, एवढा स्मॉल डिफरन्स आहे. So what are the steps? So steps are common. Remove the load resistance RL and put short circuit across the terminal. म्हणजे काय करायचं? ज्या लोड रेजिस्टन्स म्हणजे काय की तुम्हाला सपोज एखादं नेटवर्क दिलं आहे आणि आज विचारलं आहे की कॅल्क्युलेट द करंट थ्रू सपोज RL. सो जस्ट दॅट रेजिस्टन्स इज युअर लोड रेजिस्टन्स. ओके, ज्या रेजिस्टन्समधला तुम्हाला करंट किंवा वोल्टेज फाइंड आउट करायला सांगितलं असेल तो असणार तुमचा लोड रेजिस्टन्स, मीन्स RL. ओके, सो तो RL काय करायचं तुम्हाला? शॉर्ट सर्किट करायचं आहे फर्स्ट स्टेपमध्ये. देन फाइंड द शॉर्ट सर्किट करंट ISC और IN. ओके, देन नेक्स्ट स्टेप, फाइंड द रेजिस्टन्स RN सीन फ्रॉम द पॉईंट A and B. ओके, देन मग काय करायचं? रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग तेव्हा काय करणार? हा जो लोड रेजिस्टन्स आहे त्याला ओपन सर्किट करणार आपण, रिप्लेसिंग द वोल्टेज सोर्स बाय शॉर्ट सर्किट. जे पण काय वोल्टेज सोर्स आहेत ते शॉर्ट सर्किट करून टाकायचे. रिप्लेस द नेटवर्क बाय करंट सोर्स ISC इन पॅरलल विथ द रेजिस्टन्स RN. ओके, हां, मग देन काय करायचं? रिप्लेस द नेटवर्क. हे जे काय नेटवर्क आहे ते ह्या फॉर्ममध्ये रिप्लेस करायचं. जो पण तुम्ही ह्या स्टेपमध्ये करंट फाइंड आउट केला आहे तो आणि इकडे जो रेजिस्टन्स फाइंड आउट कराल तो. ओके, ते दोन पॅरललमध्ये येतील एकमेकांच्या आणि इथे लोड रेजिस्टन्स. ओके, सी वी विल सी द फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द करंट थ्रू द RL बाय द करंट डिव्हिजन रूल फॉर्म्युला. ओके, first problem on Norton's theorem. Okay, so find the current through 10 ohm resistance. आता इथे एक सिम्पल नेटवर्क गिवन आहे. ओके, आणि वी हॅव टू फाइंड आउट द करंट थ्रू दिस रेजिस्टन्स, ते 10 ओम रेजिस्टन्स. ओके, सो आता फर्स्ट स्टेप काय की हा रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आणि शॉर्ट सर्किट करायचा आहे. ओके, ठीक आहे ना, फर्स्ट स्टेप तीच होती. सो स्टेप 1, कॅल्क्युलेट ISC फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे इथून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. तो करण्यासाठी आपण काय करतो? याला शॉर्ट सर्किट करतो. सो सी हिअर, ही मी परत एक डायग्राम रिड्रॉ केली आणि इथे ह्याला काय केलं आहे? शॉर्ट करून केलं आहे. ओके, सो अप्लाय KVL टू मेश 1. हा फर्स्ट मेश आहे, हा माझा सेकंड आहे, हा थर्ड आहे. सो इथून फ्लो होणारा करंट I1, I2, I3. ओके, सो अप्लाय KVL टू मेश 1. मेश 1ला KVL अप्लाय केलं तर काय येणार? 2 - I1. ओके, इज इक्वल्स टू 0. तुम्ही साईन काही घ्या, मी जसं तुम्हाला सांगितलेलं की एंटर होतं -2 + I1 असं घेतलं तरीही चालेल. ओके, सो एक रूल कुठला तरी
तुम्ही फॉलो करा आणि त्याप्रमाणे सॉल्व करा. सो I2 इज इक्वल्स टू वॉट 2 एम्पियर. -2 एम्पियर येतं, मग मायनस इकडे देतो आपण, मग काय होतं, हे मायनस आहे ना, हे -2, हा 2 इकडे गेल्यावर काय होणार, मायनस 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 कॅन्सल. सो I1 इज इक्वल्स टू 2 एम्पियर. I1. देन मेश 2 and 3 विल बी सुपर मेश. आता आपण सुपर मेश आणि सुपर नोड हे आपल्याला बघायचं आहे. ॲक्च्युली सुपर मेशमध्ये मी एक तुम्हाला स्मॉल कन्सेप्ट इथे क्लिअर करते सुपर मेशचा. सुपर मेश म्हणजे काय, मेश म्हणजे काय आधी तर ज्याच्यामध्ये दुसरा मेश येत नाही. ओके, म्हणजे एक क्लूज लूप हा एवढा आहे तो, म्हणजे हे काय आहे पूर्ण, या फुल ह्याला आपण म्हणतो नेटवर्क, आणि हे जे आहे पर्टिक्युलरली एवढाच पार्ट हा काय झाला मेश. ओके, सो किंवा लूप म्हणू शकता तुम्ही. सो आता सुपर मेश म्हणजे हा एक आणि हा एक, म्हणजे काय, दोन मेशच्या मध्ये जर करंट सोर्स आला तर इट इज कॉल्ड एज सुपर मेश. ओके, जेव्हा दोन लूपच्या मध्ये किंवा दोन मेशच्या मध्ये जेव्हा करंट सोर्स येतो, सो वी विल कॉल दॅट मेश ॲज अ सुपर मेश. सो सी हिअर इन मेश 2 and 3, ओके, ह्याच्यामध्ये एक करंट सोर्स आहे, सो इट विल फॉर्म सुपर मेश. सो सुपर मेशमध्ये काय करतो, करंट फिक्स असतो हा I2, कारण की एक डायरेक्शन दिलेली आहे त्याची. सो I3 - I2 इथे नॉर्मली घेतलं, I3 - I2 इज इक्वल्स टू 4. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट अप्लाय KVL टू सुपर मेश. आता बघा, म्हणजे सुपर मेशला जेव्हा अप्लाय करणार आपण KVL, सो -5 I2. आता इकडे नाही जायचं, हे आपण ऑलरेडी इक्वेशन इथे लिहिले, I3 - I2 इज इक्वल्स टू 4, राईट. सो दिस इज -I2 5 I2, इकडे या -15 I3 विच इज इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड ॲज सुपर मेश. ओके, सो -5 I2 -15 I3 इज इक्वल्स टू 0. थर्ड इक्वेशन. नो बाय सॉल्विंग द इक्वेशन 1, 2 and 3 आपल्याला काय ह्याच्या व्हॅल्यूज मिळते. तर I1 तर इथे आपल्याला इनडायरेक्टली मिळाला आहे 2 एम्पियर. ओके, आपल्याला ॲक्च्युली I1च हवा आहे, पण तरी पण आपण I2 आणि I3 काढूयात का, कारण की हा हवा आहे ना करंट, नाही सॉरी, आपल्याला I1 - I2 करंट लागेल. सो IC, सो मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 5 अँड रिअरेंज्ड. ओके, मी काय केलं, हे सॉल्व करायचं. हे दोन इक्वेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व केलं तरी चालतील. 2 and 3 मी काय केलं, या इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय केलं आणि रिअरेंज केलं. इथे I2 आणि I3 आहे नाच त्या फॉर्ममध्ये आणलं. सो -5 I2 + 5 I3 इज इक्वल्स टू 20, आणि ते काय येणार, -5 I2 -15 I3 इज इक्वल्स टू 0. हे दोन एकमेकांमधून सबट्रॅक्ट केले तर साईन चेंज करून हे दोन कॅन्सल होणार. इकडे काय झालं, 20 I3 इज इक्वल्स टू 20. सो I3 इज इक्वल्स टू 1, राईट. I3 इज इक्वल्स टू काय आलं, 1 एम्पियर. नाव सबस्टिट्यूट I3 इन इक्वेशन नंबर 2. आता कुठल्या पण इक्वेशनमध्ये I3ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मी 2मध्ये केली आहे. सो 1 - I2 इज इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर 2 काय आहे, I3 - I2. I3ची व्हॅल्यू काय मिळाली आहे मला, 1 - I2 इज इक्वल्स टू 4. सो I2 इज इक्वल्स टू 4 - 1 -I2 इज इक्वल्स टू 3. सो I2 इज इक्वल्स टू -3 एम्पियर. ओके, सो देअरफॉर शॉर्ट सर्किट करंट. आता शॉर्ट सर्किट करंट कुठला आहे, या लिंकमधला, राईट. सो तो काय असणार आहे, I1 - I2, I1 - I2 किंवा I2 - I1. आपण मेश 1 घेऊया, तर काय येणार आहे, I1 - I2. सो काय, I1 - I2, मग 2 -3 मायनस प्लस, सो 3 + 2 5 एम्पियर. हा काय झाला आपला शॉर्ट सर्किट करंट, किंवा IN पण म्हणू शकता तुम्ही याला, नॉर्टन्स करंट. नाऊ स्टेप 2. स्टेप 2मध्ये काय, कॅल्क्युलेट RN. सो रिप्लेस द व्होल्टेज सोर्स बाय शॉर्ट सर्किट अँड करंट सोर्स बाय ओपन सर्किट. आता करंट सोर्स तर आपल्याकडे नाही आहे, व्होल्टेज सोर्स इथे आहे. हा व्होल्टेज सोर्स आहे. ओके, ह्याला शॉर्ट सर्किट करून टाकायचं आहे, आणि ह्याला आपण काय करायचं, ओपन करायचं. ज्या ह्याच्यातनं आपल्याला फाइंड आउट करायचं रेझिस्टन्स, ते टर्मिनल्स ओपन करून टाकायचे. ओके, करंट सोर्स पण आहे आपल्याकडे.
सो करंट सोर्सला आपण ओपन सर्किट केलं, सो इथे काहीच नाही. ओके, हा आर एन ज्याच्यातला आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा इक्विव्हॅलंट. ओके, आणि इथला व्होल्टेज सोर्स पण आपण शॉर्ट सर्किट केला आहे. सो काय आहे, आर एन इज इक्वल्स टू 1 इज पॅरलल टू 5 + 15. सो इक्विव्हॅलंट काय तर 0.95. सो नाव कॅल्क्युलेट आय एल. आता लोड रेजिस्टन्समधला करंट फाइंड आउट करायचा. मग पहिले काय घेणार इथे 5 ॲम्पियर. हे आय एस सी जो 5 ॲम्पियर आला आहे तो त्याच्या अक्रॉस जो आर एन कॅल्क्युलेट केला तो 0.95 आणि हा माझा लोड रेजिस्टन्स. ओके, हे बघा आपण जे पहिल्यांदा म्हटलेलं ना त्या फॉर्ममध्ये आणलं आहे. आय सी देन लोड नॉर्टन्स रेजिस्टन्स अँड देन लोड रेजिस्टन्स सिमिलर फॉर्ममध्ये आणलं आहे आपण इकडे नेटवर्कला. आय एस सी, आर एन अँड लोड रेजिस्टन्स. ओके, आता करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरायचा आहे. आय एल आपल्याला ह्याच्यातला करंट फाइंड आउट करायचा ना. मग काय असणार आहे 5 × 0.95 अपॉन 10 + 0.95. हे काय, हा काय आहे सिम्पली करंट डिव्हिजन फॉर्म्युला आहे. काय आलं करंट 0.43 ॲम्पियर. ओके, समजलं हे. सेकंड प्रॉब्लेम, फाइंड द करंट थ्रू 1 ओहम रेजिस्टन्स. ओके, ह्या 1 ओहम कुठे 1 ओहम रेजिस्टन्स हा, या 1 ओहम रेजिस्टन्समधला आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो व्हॉट इज कॅल्क्युलेट आय एस सी. पहिले काय करायचं, स्टेप 1 काय आहे कॅल्क्युलेट आय एस सी. आय एस सी कॅल्क्युलेट करायचं. आय एस सी कॅल्क्युलेट करायला आता इथे पहिलं तर स्टेप काय असणार आहे आपण की ह्याला आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनने एक सर्किट बनवून घेऊया. मग सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं आधीच्या लेक्चरमध्ये. काय करतो आपण की सिम्पली ओहम्स रूल वापरतो. व्ही इज इक्वल्स टू आय आर. आय आहे तुमच्याकडे, आर आहे तुमच्याकडे, बरोबर आहे. मग व्होल्टेज काढू शकतो आणि त्याला काय करायचं, हा जो रेजिस्टन्स आहे तो त्याच्या सिरीजमध्ये. बरोबर, व्ही काय येणार आहे माझा, व्ही इज इक्वल्स टू आय आर म्हणजे काय येणार 3. सो 3 व्होल्ट आलं. हा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या सिरीजमध्ये आला. ओके, आता हे सर्किट पूर्ण गेलं आणि मग हे उरलेलं आहे ते ॲज इट इज राहतं. ओके, 2 ओहम 2 ओहम 2 ओहम 1 ओहम 1 ओहम रेजिस्टन्समधलं आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. सो त्याला आपण शॉर्ट सर्किट करून घेतलं आहे. सो अप्लाय KVL टू मेश 1. नाउ दिस इज माय मेश 1, 2 अँड 3. ओके, सो अप्लाय KVL टू मेश 1. मेश 1ला KVL अप्लाय केलं. ओके, मी इथे प्लसने करंट फ्लो होते, बरोबर आहे ना, करंट असा इथून फ्लो होते प्लसने. सो मी 3 घेतलं आहे आणि बाकी अपोजिट साईन मीन्स -3I1 -2I1 -I3 I2 -1 is equals to 0. So 3 - 3I1 -2I1 plus 2I2 -1 is equals to 0. So 3 - 5I1 plus 2I2 -1 is equals to 0. So -5I1 plus 2 minus 2I2 is equals to -2. Okay, so apply KVL to mesh 2. आता मेश 2ला KVL अप्लाय करायचं. सो 1 - 2 in bracket I2 - I3 -2I2. So 1 - 2I2 plus 2I3 - 2I2. मग हे काय मिळतं आपल्याला 4I2 I2 एक कलेक्ट केले -4I2 plus 2I2 is equals to -1. So here now apply the KVL to mesh 3. मेश 3 कुठला आहे हाय. ओके, मेश 3ला KVL अप्लाय केला तर काय येणार आहे -2I3 - I2 -2I3 - I1 is equals to 0. इक्विव्हॅलंटली काय मिळतं आपल्याला -2I1 -2I2 -4I3 is equals to 0. सो सॉल्विंग इक्वेशन 1, 2 अँड 3 I1 I2 आणि हे तुम्ही इक्वेशन्स आता सॉल्व करा सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे,
मग आय एस सी काय येणार, आय एस सी इज इक्वल्स टू I3 इज इक्वल्स टू 0.59 एम्पियर. सो हिअर कॅल्क्युलेट आर एन. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, कॅल्क्युलेट आर एन. आर एन फाइंड आउट करायचं. सो रिप्लेस द वोल्टेज सोर्स बाय शॉर्ट सर्किट अँड करंट सोर्स बाय ओपन सर्किट. ठीक आहे, इथे करंट सोर्स आहे आपल्याला, ज्याच्यातला फाइंड आउट करायचं त्याला तर ओपन सर्किट करायचंच. देन इथे एक व्होल्टेज सोर्स होता, इथे एक व्होल्टेज सोर्स होता, त्याला शॉर्ट सर्किट केलं आहे आपण. ओके, आता ह्या फॉर्म, आता बघा हा पॉईंट म्हणजेच हा पॉईंट आहे. ओके, इथून एक रेझिस्टन्स आला, ही असं इमॅजिन करा ह्या लाईनला इकडे नेलं आहे आणि इथे लाईनच्या ऐवजी असं सरळ लाईन आहे, तर काय होणार, असं होणार आहे. ठीक आहे, हे 2 ओहम, हे 3 ओहम. ठीक आहे, ही मधली लाईन आहे. ह्याला चौकोनमध्ये जरा इमॅजिनेशन करा. ओके, सिमिलरली ह्याचं 2 ओहम आणि 2 ओहम, खालती 3 ओहम. हा पॉईंट इज नथिंग बट दिस पॉईंट. ओके, सो हे 2 पॅरललमध्ये आहेत, हे 2 पॅरललमध्ये आहेत. मग काय तर 1.2 ओहम, 1 ओहम, 2.2 ओहम. हा काय झाला माझा आर एन. आय एस सी झाला, आर एन झाला. सो इथे काय, कॅल्क्युलेशन ऑफ आय एल इज इक्वल्स टू, आता करंट त्याच्या पॅरललमध्ये रेझिस्टन्स, सो आणि हा लोड